3 ओव्हरचा मॅच असेल. नाण्याची पहिली बाजू महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तर नाण्याची दुसरी बाजू आई गावदेवी. आई गावदेवी असा कॉल आणि नाण्याची बाजू एनआर बोरपाडे टीमच्या बाजूने लागली. मी राजेश पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. जास्त वेळ न दवडता टॉस जिंकलाय, महत्वपूर्ण सामना आहे. काय निर्णय असेल? फलंदाजी करत असताना किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. अभी गोलंदाजी करना है, गेंदबाजी करना है. सामने वाली टीम को कितने रन तक रोकने की कोशिश रहेगी? 25 से 30 तक की रोकने. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय टीम एनआर बोरपाडाने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आजच्या अंतिम दिवसामध्ये, अंतिम मॅच मध्ये. पहिल्या दिवसातील अंतिम मॅचचा आपण टॉस संपन्न केला. या टॉसमध्ये एनआर बोरपाडा टीमने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलाय किंग मेकर मापोली टीमला. चला मापोली टीम आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे. एनआर बोरपाडा आपले सलामीचे बॅटर्स लगेच मैदानात आपण पाठवायचे आहेत. पंचांना सुद्धा विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. एक मोठी मॅच. आजच्या दिवसातील कोणता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल या मॅच नंतर याचं उत्तर आपल्याला मिळेल. एनआर बोरपाडा की किंग मेकर मापोली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 हे देखणं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रायोजक, आयोजक, नियोजक आदरणीय सन्माननीय दयानंदजी टोलन पाटील, आदरणीय सन्माननीय श्री भावेश म्हात्रे. A1 जोडीच्या माध्यमातून हे A1 आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये आपण चांगल्या पद्धतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ विजय होईल हे आपल्याला सांगता येत नव्हतं. ते मात्र चांगलं प्रात्यक्षिक अनेक खेळाडूंच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर क्रिकेट चांगलं खेळलं जातं. या आयोजनाच्या माध्यमातून, या विभागाच्या माध्यमातून आपण विचार केला तर कव्वाड ते अंबाडी असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा भरवल्या जात आहेत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यास भेटीत आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सलामीचे आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोहन त्याच्या सोबतीला निकेतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्याकरिता फैजान आपण पाहतो पहिले षटक टाकण्याकरिता. तर पहिल्या दिवसातील शेवटच्या मॅचला, क्वालिफायर मॅचला होती सुरुवात. स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय रोहन, त्याच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर फैजान. पहिला बॉल, पहिलाच बॉलवर जोरदार अपील पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट जरूर झालंय आणि पंचांचं बोट आकाशाकडे पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये निकेतनला जावं लागेल. मैदानाच्या बाहेर विकेट.
न्यू बॅटर आपण पाहतोय जय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निकेतन तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. विकेट पहिल्याच बॉलवर मिळवली गेली. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घेणं गरजेचं आहे. ती विकेट पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली. यावेळेस दुसरा चेंडू शरीराचा वेध घेणारा तिथेच गरंगडत राहिला. संधी होती तोपर्यंत बॅटरला एक धाव कंप्लीट करण्याची. एके धावेने धावफलक आपण पाहिलं तर खातं उघडलं जात आहे संघाचं. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 वर 1 अशी परिस्थिती. 2 चेंडूंच्या खेळानंतर गोलंदाज फैजल पुणेच एकदा. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे परंतु एलिव्हेशन देता आलं नव्हतं. सोपा झेल लॉंग ऑफ लास्ट कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 2 जाईल तंबूच्या आश्रयाला. ज्या पद्धतीने निकेतन परतला त्याच्या पाठोपाठ रोहन सुद्धा तंबूच्या आश्रयाला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र यश डोंगरे आणि जय ही जोडी. तर मात्र ह्या जोडीला इथून ही धुरा खांद्यावर घ्यावी लागेल. ज्या परिस्थितीतून मात्र आता रन्स जोडावे लागतील, धावा जोडाव्या लागतील. हे काम तुम्हाला करावं लागतं. ज्या पद्धतीने पाहिली तर परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते धावा जमाव्या लागतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली फैजलची. यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय वार, चेंडू सीमा पार, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यश डोंगरीच्या बॅट मधून येणारा हा चौकार. वेल किती खराब असेना पण स्वतःवरचा विश्वास कधी सोडायचा नाहीये. तोच विश्वास आपण ह्या बॉलवर पाहिला. यशच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. अगोदरच्या 2 चेंडूवर 2 विकेट जरूर गमावल्या होत्या परंतु आपल्याला काय करायचंय ते मात्र मनात ठाम ठेवून हा स्ट्रोक येत असताना आपण यशला पाहिलं. गोलंदाज पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटना एलिव्हेशन देता आलं नव्हतं. सीमारेषेच्या जवळ चांगला झेल कंप्लीट करत असताना 3ऱ्या विकेटचं होईल ते पतन. यशला सुद्धा जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर फलकावर 5 धावा आहेत. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. न्यू बॅटर आपण पाहतोय नीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परिस्थिती पाहिली गेली तर फलकावर 5 धावावर 3 विकेट्स गमावले गेलेत परंतु इथून धावांचा रस्ता शोधावा लागेल ह्या दोन्ही बॅटरला. गोलंदाजांच्या विरोधात चांगले स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. यावेळेस बॅटची आतली कडा घेऊन शरीरावर वेध घेणारा हा चेंडू. एक सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 6 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 6, 3 गडी बाद.
उद्याचं शेड्यूल या पद्धतीने असेल. सिनियर बी गटातील सामने आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना श्री गणेश अंब्याचा पाडा त्यांच्या विरोधात जय बजरंग सोनटक्के. तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट त्यांच्या विरोधात आई गावदेवी साखरोली. तिसरी मॅच आपल्यास भेटीत येईल जय हनुमान पालाखणे गेट त्यांच्या विरोधात देवांश 11 रामवाडी. चौथी मॅच पप्पू नांदेडच्या विरोधात RCC पारे. त्यानंतर पहिल्या मॅचचा विनर मोर्या स्पोर्ट सूर्यानगर टीमच्या दुसऱ्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत जय हनुमान भरेच्या विरोधात चौथ्या मॅचचा विनर. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस काय घडलंय क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार करिता हाय तोय 4. प्रेक्षकांमधून आवाज आणि क्षेत्ररक्षकाची धडपकड यामध्ये चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. प्रेशर हँडल करावा लागतो. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू म्हणून तुम्ही मैदानात उतरता परंतु प्रेक्षकांचा प्रेशर तुम्हाला हँडल करावा लागतोय. गोलंदाज तयार MK. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता आडव्या बॅटने. त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेले 11. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. च्या पद्धतीने पाहिलं तर तावा खूप कमी दिसत आहेत फलकावर परंतु अजून इथून विचार केला तर 10 चेंडूचा खेळ बाकी असेल परंतु या 10 चेंडूंमध्ये अजून 20 तरी फायटिंग टोटल ओव्हर राहू शकतोय. यावेळेस काय घडलाय जोरदार अपील पाहायला मिळते आणि पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे याची उद्घोषणा करतायत. जरूर एस्टनच्या मागे जोरदार अपील पाहायला मिळते परंतु कुठेतरी व्हाईट बॉल दूर ठेवण्याचं काम एसटीच्या माध्यमातून केलं जात होतं परंतु पंच आमचे अनुभवी पंच आहेत सुरेश गरज सर मॅन फ्रॉम कारिवली यांचा चांगला निर्णय. यावेळेस ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता हा येईल 4 चौकार. दीक्षित पाटील सोसायटी यांचं शुभ आगमन. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या फलकावर आहे 16 कडोळा 16 धावा. 16चा बोलबाला धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 16/3 अशी परिस्थिती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू टाकण्याकरिता MK गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरन डीप पॉइंट क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय वार. चेंडू चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर ऑप्शनचा बाहेरचा चेंडू 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये त्याच्यावरनं चेंडू खेळला होता. चेंडूला सरळ पाठवलं होतं डीप क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या बढतीनं धावफलक 20 BC अंकावर. च्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात आणि त्याचं कारण म्हणले फलकावर 20 धावा. च्या पद्धतीने पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू टाकण्याकरिता MK गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला अल्लंतो कार्पेट टर्न करत असताना चांगला स्ट्रोक यावेळेस पैकी झाले. डायरेक्ट हिट झालाय आणि त्याचं कारण म्हणले दुसरी धाव कंप्लीट होत असताना 2 धावेने धावफलक पुढे जाईल 22-22.
22 धावा पलकावर. एकंदरीत अंतिम चेंडूचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टोल वसूल करत असताना पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय मनसे धमाका ब्लास्ट षटकार 6. अमोलजी पाटील यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. शिवप्रतिष्ठानचे सदस्य आहेत, त्यांचं शुभागमन आपल्याला थोड्याच वेळात व्यासपीठावर पाहायला मिळेल. अमोलजी पाटील थोड्याच वेळात पाहुण्यांचं शुभागमन. अमोलजी पाटील शिवप्रतिष्ठानचे सदस्य आहेत, त्यांचं शुभागमन आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्पर्धा मोठी आहे आणि पाहुण्यांची मांदी आली खऱ्या अर्थाने आपल्याला या 3 दिवसामध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसात भरपूर सारे पाहुणे मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहिले. उद्याचा दिवस आणि रविवारचा दिवस खऱ्या अर्थानं पाहिलं तर खूप सारे अतिथी आपल्याला या व्यासपीठाला भेट देत असताना पाहायला मिळतील. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 गोलंदाज अंतिम ओव्हरमध्ये साहिल. यावेळेस घुटना टेक तमाशा देख चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार. हाईल मनसे धमाका षटकार 6. कमालीची बॅटिंग. हा बॅटर सांगत असताना मला पैसा कमवणे महत्वाचे नाहीये, मला धाबा बनवणं मॅच मध्ये महत्वाचं आहे हे सांगत असताना हा बॅटर 6 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 34. यावेळेस पुण्याच्या एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू राहिला. त्या दरम्यान कॉलिंग चांगली राहिली आणि त्याचं कारण बनलंय एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 35. तर मात्र एक चांगलं टोटल. पहिल्या ओव्हरमध्ये 6 बनवलं होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 22 खर्च केल्या MKनं आणि तिसऱ्या षटकामध्ये स्वागत केलं होतं गोलंदाजाचं साहिलचं 6 धावेने. यावेळेस काय घडलंय, पंचांचा काय इशारा येईल तो पाहावा लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. तर आपण पाहतोय शुभागमन पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय अमोलजी पाटील साहेबांचं शुभागमन. शिवप्रतिष्ठानचे सदस्य आहेत, त्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहुण्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये आपलं वाहन घेऊन यायचं आहे. धावसंख्या 36. यावेळेस अजून एक चेंडू स्वेर राहिलाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरची लाईन हाताळली जाते. धावसंख्या 37. 36 नंतर एकच वाढली आहे म्हणजे 37 झालेत. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय अमोलजी पाटील यांचं शुभागमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. वेलकम साहेब. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू गली रिजन मधून डीप मध्ये निघून जातोय. त्या दरम्यान चांगली फेकी झाली परंतु कलेक्शन चुकीचं. तर आपण पाहतोय अमोलजी पाटील साहेबांचं शुभागमन. पंडित गायकर यांचं सुद्धा शुभागमन. शिवप्रतिष्ठान
चे हे मेंबर्स आहेत, त्यांचं शुभ आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम साहेब. तर विकेटचं पतन झालंय. अशा पद्धतीने पाहिलं तर 39 वर ही चौथी विकेट गमावली गेली. एकंदरीत पाहायला मिळतंय अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूचा खेळ. चला मॅचला सुरुवात करायची. तर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजचं मंदिर शक्तिपीठ भव्य लोकार्पण सोहळा 14 मार्च ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. आपण पाहतोय पहिलं मंदिर आपल्या विभागामध्ये मराठवाडा या ठिकाणी आपल्याला हे शिवक्षेत्र पाहायला मिळणार आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य निमित्तानं हे भव्य दिव्य लोकार्पण सोहळा 14 मार्च पासून 17 मार्च पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या बढतीनं धावफलक 43 अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 चाल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 आणि अंतिम षटकामध्ये पाहिलं तर खूप साऱ्या धावा दिल्यात आत्तापर्यंत आणि त्याचंच कारण बनलंय 43 धावा. यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टॉल वसूल करत असताना पाठवलंय मैदानाच्या बाहेर के कडक. हा येतोय 6 षटकार. तर पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. रन था, उसके बाद में 2 वाइड डाला, उसके बाद में 2 वाइड डाला, लगातार 2 वाइड डाला, 39 हुआ, उसके बाद में 43 हुआ. नहीं 36 के बाद में 2 वाइड गिरा है. 36 के बाद डबल भागा है. वाइड के बाद में डबल भागा है. तर धावसंख्या आपण पाहतोय 49. चला चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 खर्च केले होते, चांगली गोलंदाजी केली होती फैजाननं. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आपण पाहिलं NR बोरपाड्या टीमला. त्यानंतर 22 बनवले MKच्या षटकामध्ये आणि साहिलला अंतिम षटकामध्ये 21 धाबा. त्याचंच कारण बनलं फलकावर धाबा 49 बनवल्या गेल्या. म्हणजेच 50 धाबांचं मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. तर आपण व्यासपीठावर जात आहोत. आपल्याकडे वेळ आहे तर आपण शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करत आहोत.
आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय अमोलजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करत आहोत भावेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सोबत दयानंदजी पाटील एवन जोडी या स्पर्धेचे आयोजक नियोजक प्रायोजक यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत शुभ सन्मान मायेचे उपदार शॉल प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्हून त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय खूप खूप धन्यवाद साहेब आपण उपस्थित राहिलात त्यानंतर उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय पंडितजी गायकर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुनश्च एकदा या एवन जोडीला विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान संपन्न करायचा आहे आपण पाहू शकताय शुभ सन्मान केला जातोय अतिथी देव भव ही संस्कृती जपली जाते खूप खूप धन्यवाद अमोलजी पाटील आणि पंडितजी गायकर आपण उपस्थित राहिलात या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार जाऊया मॅचच्या दिशेने जिथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे पहिल्याच बॉलवर 4 धावा इजालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय सुरुवात चांगली झाली आहे पहिल्याच बॉलवर 4 आलेत यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय सीमा लगत चांगला झेल विकेटचं होईल इथे मात्र पतन ज्या पद्धतीने पाहिला तर पहिल्या चेंडूवर चौकार आला दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आणि क्रिकेटच्या मैदानात आपण सातत्याने पाहिलंय वार पलटवार पहिल्या चेंडूवर वार झाला चौकार आला दुसऱ्या चेंडूवर मात्र पलटवार पाहायला मिळाला आणि विकेट मात्र घेत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं सुशीलला न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये MK मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ज्या पद्धतीने पाहिलं 50 धावा करायच्या आहेत 18 मध्ये तर मात्र 2 मध्ये 4 बनवले आहेत यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय सीमारेषेच्या जवळ अजून एक चांगला झेल अजून एक फलंदाज होईल फेल जाईल तंबूच्या आश्रयाला विकेटचं पतन एकंदरीत पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर 2 विकेट्स आले आहेत म्हणजे कमालीची गोलंदाजी राहिली चौकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक चांगलं राहिलंय गोलंदाज सुशीलचं मात्र इथून 2 विकेट्स गमावल्यात किंग मेकर मापोली टीमनं परंतु मैदानाच्या आतमध्ये फैजल बबलू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ राहिलाय परंतु या मॅच मध्ये त्यापेक्षाही चांगला खेळ करावा लागेल तेव्हा मात्र आपला संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल हे करावं लागेल जीवनात कधी खचून जायचं नाहीये कारण वेळ सगळं बदलते त्यासाठी फक्त संयम असावा लागतो यो संयम ठेवावा लागेल या बॅटरला यावेळेस फुल टॉस आहे तर आपण पाहतोय व्यासपीठावर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून आमंत्रण दिलं जात आहे या एवन जोडीला दयानंदजी पाटील आणि भावेश म्हात्रे जिन्ना अमोलजी पाटील यांच्या आणि पंडितजी गायकर यांच्या माध्यमातून हे आमंत्रण दिलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं शक्तिपीठ भव्य लोकार्पण सोहळा 14 तारखेला 14 ते 17 या कालावधीमध्ये होणार आहे आणि त्यांचं आमंत्रण हे स्वीकारत असताना आपण दयानंदजी पाटील भावेशजी म्हात्रे हे व्यासपीठावर पाहतोय खूप खूप धन्यवाद अमोलजी पाटील पंडितजी गायकर शिवक्रांती प्रतिष्ठानचे हे सदस्य आहेत खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिले वेळेला शिवमंदिर आपल्याला आपल्या विभागामध्ये मराठेपाडा या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते शिवक्षेत्र मराठेपाडा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर
खूप खूप धन्यवाद अमोलजी पाटील, पंडितजी गायकर. त्या दरम्यान बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. मोहर लिहिली 6 धावेची. चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार. 6 षटकार. चला चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. खूप खूप धन्यवाद पंडितजी गायकर. खूप खूप धन्यवाद अमोलजी पाटील, आपल्यापासून रजा घेत असताना. आपण जरूर उपस्थित राहा. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ भव्य लोकार्पण सोहळा 14 ते 17 या कालावधीमध्ये आपण जरूर या कालावधीमध्ये उपस्थित राहा. हे आमंत्रण दिलं गेलं आमच्या एबन जोडीला. तमाम शिवभक्तांना सुद्धा मी विनंती करेन की या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहा. चला मॅच बॉल आलेला आहे. धावपलकावर धावा आपण पाहतोय 12. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा पलकावर आहेत. आणि पहिल्या इनिंगचा पण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 होत्या, त्यापेक्षा 6 जास्त बनवल्या गेल्यात. म्हणजे धावा होऊ शकतायत. 12 मध्ये 38 करावे लागतील टॉप 3 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर किंग मेकर मापोली टीमला. परंतु या धावा जमवण्यासाठी तुम्हाला मेहनत, कष्ट, धाडस, जिद्द ही मनात ठेवून इथे मात्र काम करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय यश तांदळे. याचं उत्तर मात्र बॅटर देईल का? समोर बॅटर फैजल उर्फ बबलू. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली. एक धाव मिळेल. एके धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 13 या अंकावर. तर मात्र 11 चेंडू 37. लक्ष मोठं आहे, परंतु लक्ष लक्षात घेऊन इथून मात्र फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये कुठलंही लक्ष मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या जोरावर करावं लागतोय. इथं मेहनत करावी लागेल या बॅटरला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतः फॉलोमध्ये फील्ड करे. कुठलीही धाव नाही आहे. लाईन लेंथ चांगली राहिली आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा आपण विचार केला तर मोठा फटका खेळू दिला नाही, हात खोलू दिले नाहीत बॅटरला. आणि त्याचंच कारण बनलंय आतापर्यंत धावपलकावर 13 धावा. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एष्ट्यावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 2 जाईल मैदानाच्या बाहेर. माफी असावी. 3ऱ्या विकेटचं पतन झालंय. च्या पद्धतीने पाहिलं तर मात्र न्यू बॅटर कोण असेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय? नूर आणि नाश्ता केनला आपण पाहतोय. फैजल, बबलू ह्या जोडीवर मात्र आशा असतील. 9 चेंडू 37. चांगली गोलंदाजी राहिली या दुसऱ्या 17 मध्ये. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा उंच पुरा असा गोलंदाज आहे आणि उंचीचा खूप वापर करतोय. या चेंडूवर तो वापर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला थोडीशी आपटी दिली. उचली घेणारा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. यावेळी अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. कुठलीही धाव नाहीये. आणि मी सातत्याने क्रिकेटच्या मैदानात कॉमेंट्री करत असताना बोलत असतो, तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यश या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. यश तांदळे चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. यावेळेस लिडिंग एज क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल. फलंदाजाचा होईल खेळ समाप्त. विकेटचं बदल. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी.
ज्या षटकामध्ये आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट आणि अंतिम चेंडूवर विकेट. आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केले आणि 2 विकेट्स मिळवल्या गेल्यात. म्हणजेच अंतिम षटकामध्ये 6 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 37. नवीन गोलंदाज आता मात्र यश डोंगरे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडू 37. एखादा स्वेर चेंडू सामन्याची रंगत वाढू शकतोय. यावेळेस काय घडलंय? क्षेत्ररक्षकाला इजा झाली की बघा. ओके, धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करा. एकच धाव. न्यू बॅटर आपण पाहतोय कल्लू. च्या पद्धतीने पाहिलं तर कल्लू मात्र आता काय करेल ह्या मॅच मध्ये? रंग भरण्याचं काम करेल की औपचारिकता मात्र पूर्ण करेल? यावेळेस गती परिवर्तन, निर्धाव चेंडू. तर मात्र 3 चेंडू 36. औपचारिकताच बाकी राहिले असंच म्हणावं लागेल. 3 पाऊल दूर टॉप 3 मध्ये क्वालिफाय करण्यापासून येणार बोरपाडा टीम. संधी होती पॉलिथ्रोमध्ये क्षेत्र करण्याची. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कुठली धाव घेतली जात नाहीये. आणि इथे मात्र सामना समाप्त झालाय. विजय संपादन केला गेलाय. एनआर बोरपाडा ठरलाय टॉप 3 मध्ये क्वालिफाय होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये अभिनंदन. हार्ड लक टू किंग मेकर मापोली टीम. आपण सुद्धा चांगला खेळ केला.